महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे। मी तुम्हाला दाखव। बिग बॉस फेम तुम्ही बघू शकता, धोनी सुद्धा बिग बॉस छोटा पुढारी म्हणून फेमस असणार आहे। सर्वांचं आवडतं असं गाणं, त्याचे गायक सचिन कुमावत आपल्यासमोर गाणं सादर करणार आहे। महाराष्ट्र पोलिसांना सलामी देणारी मुंबई उपनगरातली सर्वात मोठी दहीहंडी। नमस्कार मित्रांनो, मी गौरव रोगे सवंगडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। तर खास दहीहंडीनिमित्त आज मी लवकर निघालो आहे, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आज तुम्हाला मी चांदिवली विभागातली सुद्धा दहीहंडी मी तुम्हाला दाखवणार आहे। सो चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया। बाहेर बघू शकता पाऊस किती पडतो आहे। सो काल रात्रीपासूनच पाऊस पडतो आहे, तर चला तर मग बघू आपण कसं काय व्हिडिओ होतं आहे। तो अशा प्रकारे मानवी मनोरे रचना सुरुवात झालेली आहे। बघू शकता दोन साईडला दोन हंड्या रचल्या जात आहेत, दोन थर रचले जात आहेत। त्यांचं काम मी करतोय। समाजासाठी लढणारा एक नेतृत्व आणि एक युवक नेतृत्व आपल्या या 2 थर 3 थर 4 थर आणि हा 5वा थर, 5व्या थराची सलामी दिलेली आहे। बघू शकता खूपच सुंदर असा प्रयत्न आणि यशस्वी झालेला आहे प्रयत्न। इकडे अजून एक गोविंदा पथक आहे, ते सुद्धा आपलं थर रचण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा
पाचवा. माझ्या मते 6 ते 7 थरांची यांची सलामी असणार आहे. बघूया आपण. 7 थरांची सलामी हे देणार आहे. बघूया कशा प्रकारे हे यशस्वी होतात का बघूया. आणि यशस्वी झालेले आहेत सलामी देण्यासाठी. जल्लोष बघू शकता तुम्ही खाली. आणि बिग बॉस मधले अभिनेत्री जान्हवी किलेकर बघू शकता इकडे तुम्ही आलेली आहे. बिग बॉस अभिनेत्री जान्हवी किलेकर यांचं आगमन झालेलं आहे. बघू शकता इकडे. तो पुन्हा एकदा इकडे मानवी मनोरे रचना सुरुवात झालेली आहे. पहिला तर, दुसरा तर, तिसरा तर आणि हा 4था तर. माझ्या मते 6 थरांची सलामी असणार आहे. बघू शकता आपण. 3 तर उभे आहेत. 4था तर उभा राहिलेला आहे. बघू शकता आपण. 5वा तर इकडे उभा राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे. प्रयत्न यशस्वी झाला तरी सुद्धा पुन्हा एकदा ते थर रचण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. जिद्द सोडलेली नाही आहे आणि त्यांच्या जिद्दीला या सलाम आहे. खरोखरच बघू शकता तुम्ही. थर पडले असताना सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा थर रचण्यास सुरुवाती केलेली आहे. बघू शकता इकडे. पुन्हा एकदा 3 थर लागलेले आहेत. 4था तर उभा राहिलेला आहे आणि 5 थरांची यशस्वी सलामी यांनी दिलेली आहे. बघू शकता इकडे. खरंच यांच्या जिद्दीला सलाम. वरचे थर पडले तरी सुद्धा यांनी जिद्द सोडली नाही आहे आणि पुन्हा एकदा नव्याने ते उभे राहिले. 5 थरांची सलामी त्यांनी दिलेली आहे. इथे तुम्ही प्रेक्षक बघू शकता. इकडे अजून एक गोविंदा पथक आपले मनोरे रचण्यासाठी सुरुवात करत आहे. सो 1 2 3 तर त्यांनी लावलेले आहेत. चौथा तर त्यांचा चढतोय. बघू शकता इकडे. मी प्रशांत राऊत यांना विनंती करतो आणि आशिष नाकर यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी आमच्या संजय मोदी साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. 1 2 3 4 6 थरांची सलामी असणार आहे. 4 थर त्यांचे उभे राहिलेले आहेत. 5वा थर अशा रीतीने 5 थर सुद्धा त्यांचे उभे राहिलेले आहेत. इकडे तुम्ही सलामी बघू शकता. 6 थरांची यशस्वी अशी सलामी यांनी दिलेली आहे.
खानदेशचे गायक सचिन कुमावत हे आपल्या समोर येणार आहे. बघू शकता इकडे सर्वांचं आवडतं असं गाणं त्याचे गायक सचिन कुमावत आपल्या समोर गाणं साजरं करणार आहे. अजून एक गोविंदा पथक ज्यांनी आपले थर रचण्यास सुरुवाती केलेली आहे. बघू शकता इकडे 1 2 3 4 तर त्यांचे उभे राहिलेले आहेत. 6 थरांची यांची सुद्धा सलामी असणार आहे बहुतेक. तर बघूया आपण यांचा प्रयत्न यशस्वीरित्या ठरतोय की नाही. 1 2 3 4 5 आणि हा 6वा तर आणि हा प्रयत्न बसलेला आहे. बघू शकता इकडे सेफ्टी खूपच इम्पॉर्टंट आहे. मुंबई पोलिसांना खरंच सॅल्यूट. इतक्या पावसातून ते आपल्यासाठी आपल्याला आनंद मिळावा यासाठी सदैव सज्ज असतात. बघू शकता इकडे मुंबई पोलिसांची कामगिरी तुम्ही बघू शकता. सो जान्हवी मॅडम यांचा आपण पुन्हा एकदा एक डान्स बघणार आहोत. गरिबांना त्या गरजू लोकांना उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय पक्षातून 2 लाखांच्या रुपयाची अनुदान मिळून देण्यामध्ये खूप लोकांना मदत केली. पुन्हा एकदा एक नवीन गोविंदा पथक 400 कोटी रुपये यांनी आपले तर रचण्यास सुरुवाती केलेली आहे. 1 2 3 तर यांनी रचलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अथक प्रयत्नाने यांच्या मार्गदर्शनाने बघू शकता इकडे मंगेशजी चिमणे साहेब यांच्या सहकार्याने थोडं मोठं काम या महाराष्ट्राच्या गरजू लोकांसाठी करावं. 1 2 3 4 आणि विशेष करून आज 6 थरांची ही सुद्धा सलामी असणार आहे. बघू शकता इकडे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे. 6 थरांची ही सलामी असणार आहे. 1 2 3 4 5 आणि हा 6वा तर. बघू शकता किती छोटासा गोविंद आहे हा. किती छोटासा गोविंद आणि यशस्वीरित्या सलामी यांनी दिलेली आहे. बघू शकता किती लहान असा गोविंद मस्त इकडे. घनश्याम दरोडे बघू शकता इकडे बिग बॉस फेम. बिग बॉस फेम तुम्ही बघू शकता. दोन्ही सुद्धा बिग बॉस छोटा पुढारी म्हणून फेमस असणार आहे.
4-5 6 थरांची यशस्वी सलामी बघूया देण्यात यशस्वी होतात काय. आणि सलामी दिलेली आहे. 6 थरांची यशस्वी सलामी दिलेली आहे बघू शकता इकडे. बिग बॉस प्रेम, छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे आणि जान्हवी किलेकर यांचा सत्कार झालेला आहे बघू शकता इकडे. आपल्या दोघांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत त्यांचे चान्स देण्यात येईल. तुम्ही काही करू नका, तुम्हाला चान्स देण्यात येईल. विद्यापीठा मंदिराचे युवा मराठा नंतर ठरगाव गेले स्वामी समर्थ गोविंद बजाज समाजसेवक अनिल सुवर्णजी यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. अनिल सुवर्णजी यांना विनंती करतो आपण 2 मिनिटं पुढे यायचं. या ठिकाणी आनंदनगर मैदाना पत्र त्यांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी बोलवलं असलेलं आहे. आता त्यांना बक्षीस त्यांना द्यायचं आहे. हरिभाऊ हरिभाऊ आज या ठिकाणी मुंबईचे शिवसेना नगरसेवक आदरणीय डॉक्टर सोनवणे साहेब त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भेटीमध्ये आलेले त्यांचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की आपण वेळ करून आमच्या त्या कार्यक्रमाला आपण भेट दिली. भर पावसात तुम्ही बघू शकता गोविंदा पथक कशा प्रकारे मानवी मनोरे रस्ते बघू शकता इकडे 1 2 3 आणि हा 4था थर. पाऊस बघताय तुम्ही. सहा थरांची सलामी बघूया आपण. यांचा प्रयत्न यशस्वी होतोय की नाही. 1 2 3 4 5 थर उभे राहिलेले आहेत आणि हा 6वा थर बघू शकता. आणि 6 थरांची यशस्वी सलामी यांनी दिलेली आहे. इकडे पाऊस बघताय तुम्ही. न्याय भेटणार नाही का त्यांच्यामुळे? त्यांच्यासाठी एकदा जोरदार आवाज परत एकदा, आणि तुमच्या स्वतःसाठी परत एकदा जोरदार आवाज. आणि दिसतोय का तुम्हाला स्क्रीनमध्ये? काढूया का असं आपण एक फोटो काढूया. सगळ्यांचे हात वरती पाहिजे मला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. मी तुम्हाला दाखवेन. स्क्रीनमध्ये बघू शकता तुम्ही. मुंबई पोलीस खरंच खूप छान काम करत आहेत. बघू शकता इकडे ट्रॅफिक मॅनेज करणं एवढ्या पावसातून. साहेबांचं आता आगमन होणार आहे. बघू शकता इकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते सन्माननीय आदरणीय
की भारत माता की. किरण लांडगे यांनी महाराष्ट्र पोलिसांना सलाम देणारी ही सर्वात मोठी सन्मान दहीहंडी लावली आहे. त्याबद्दल किरण लांडगेचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे महाराष्ट्र पोलिसांमुळे हे सण उत्सव आपण साजरे करतो. सण उत्सव आपण साजरे करतोय आणि ते आपल्या कुटुंबापासून सण उत्सवापासून दूर राहून कायद्याचं रक्षण, कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करतात. आणि म्हणून बरोबर एकदम सलामी देणारी ही हंडी उभी केली आहे. म्हणून तुम्हाला मी सलामी द्यायला इथं आलेलो आहे. आणि विधानसभेची हंडी महायुतीने फोडली. मगाशी म्हणालो आमच्या लाडक्या बहिणी आहे तिथं, त्या लाडक्या बहिणीने फिरवली जादूची कांडी आणि विरोधकांची उडून टाकली दांडी. आणि आता महापालिकेमध्ये तेच करायचंय. म्हणून लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. या ठिकाणी सन्माननीय किरण लांडगेंच्या वतीने संपूर्ण परिवाराच्या वतीने आपले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते सन्माननीय आदरणीय श्री पोलीस यांना विनंती की जरा पुढे यायचे. साहेब पुढे साहेब पुढे ओके साहेब. या ठिकाणी शिंदे साहेबांच्या हातून आपल्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. पोलीस निरीक्षक सतीश जाधव सर यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल सन्माननीय शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी शिंदे साहेबांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांनी आपल्या कोणत्या वेळ काढून या ठिकाणी आमच्या या सन्मान दहीहंडी उत्सव सोहळ्याला या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. सो फायनली दहीहंडी संपून मी घरी आलो आहे. पाऊस खूपच होता तरी मी पावसातून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. तर आजचा हा दहीहंडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर अजूनही कोणी नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन ब्लॉग मी तुमच्यासमोर घेऊन येत राहीन. तसेच आता गणपतीसुद्धा येणार आहेत आणि आता मी कोकणात जाणार आहे. सो तेही ब्लॉग तुमच्यासमोर येणार आहेत.
सो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.